ब्रेक नंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। मुंबई टीम इंडियाच्या स्वागतासाठी जोरदार तयारी करण्यात आलेली आहे। मरीन ड्राईव्ह ओपन डेक बसमधून विजय मिरवणूक निघणार आहे। मिरवणुकीच्या वेळेला मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे आणि संध्याकाळी वानखेडे स्टेडियमवर स्वागतासाठी सुद्धा भव्य दिव्य अशा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। मुंबई विमानतळावर थेट जाणार आहोत। गणेश थोरात आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। गणेश, कशा पद्धतीने तयारी करण्यात आलेली आहे मुंबई विमानतळावर? विमानतळावरती या ठिकाणी इंडिया टीमचे चाहते सर्वच या ठिकाणी आलेले आहेत। ज्या पद्धतीने जगज्जेते इंडिया टीमने हा T20 वर्ल्ड कप जो जिंकला त्याच्यानंतर त्यांचं दिल्लीनंतर आता मुंबईमध्ये देखील स्वागत होणार आहे। त्यासाठी आता मुंबई विमानतळावर मोठ्या प्रमाणात हातात तिरंगा झेंडा फडकवत या ठिकाणी क्रिकेट प्रेमी जे या ठिकाणी जमलेले आहेत ते नक्कीच मोठा उत्साहाचं वातावरण या ठिकाणी T20 वर्ल्ड कप हा जिंकल्यानंतर एक आनंदचा क्षण जो आहे तो मुंबईमध्ये देखील होणार आहे। त्यासाठी अगोदर देखील मुंबईमध्ये मोठ्या तर गणेश थोरात आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, त्यांच्याकडून आपण अपडेट जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय। मात्र सध्या मुंबई विमानतळावरची दृश्य जी आहे ते आपण पाहताय। फॅन्स जे आहेत ते या ठिकाणी आता जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। आज सकाळी दिल्ली विमानतळावर सुद्धा अशीच अभूतपूर्व दृश्य जी आहे ते पाहायला मिळालेली होती। इंडियाची घोषणाबाजी या ठिकाणी केली जाते आणि फॅन्स जे आहेत ते आता मुंबई विमानतळावर एकत्र यायला जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। पंढरीत आज भारतीय विश्वविजेता संघाचं जल्लोषात स्वागत होणार आहे आणि वानखेडे स्टेडियमवर मी आता उभा आहे आणि ह्याच वानखेडे स्टेडियममध्ये भारताचा संघाचा जल्लोष केला जाणार आहे। नरिमन पॉईंट वानखेडे बरोबर जी शोभायात्रा काढली जाणार शेवट इथं होणार आहे। आपल्याबरोबर आहेत मुंबई क्रिकेट संघटनेचे अजिंक्य नाईक सर। नाईक सर, खरं तर अभिनंदन। ह्याच भूमीत आपण 2011 मध्ये वर्ल्ड कप जिंकला होता आणि तब्बल 13 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पुन्हा एकदा वर्ल्ड कप घेऊन टीम इथेच येते। नाही, आज हा प्रत्येक भारतीयांसाठी हा आनंदाचा क्षण आहे आणि खास करून मी BCCIचा धन्यवाद किंवा अभिनंदन करीन त्यांच्या आमचे जे सेक्रेटरी आहेत BCCIचे आदरणीय जयशाहजी यांनी आज जो आम्हाला होस्ट करण्याचा जो अपॉर्च्युनिटी दिली आहे त्याच्यासाठी प्रत्येक मुंबईकर आणि मुंबईच्या आजूबाजूला असणाऱ्या शहरांना एक प्रसन्नमय वातावरण आहे। आज नेमकं काय तयारी आहे? ढोल ताशाचा गजर होणार आहे, त्याची सगळी जय्यत